कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी करवीर पंचायत समिती स्तरीय आढावा बैठक घेतली। या बैठकीत प्रशासकीय काळातील शाळा दुरुस्ती खर्चाचा विषय चर्चेत येताच सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी शाळा दुरुस्तीच्या खर्चात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दुरुस्तीच्या खर्चात 150-200 नव्या शाळा खोल्या उभा राहिल्या असत्या असा आरोप केला। त्यांनी शाळा दुरुस्तीच्या खर्चावरून अमोल पाटील, प्रमोद चौधरी या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुगडे यांनी एका ठेकेदाराशी बैठकीतूनच संपर्क साधत एका अधिकाऱ्यानं कामाचं बिल काढण्यासाठी 10,000ची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीला आणताच जिल्हा परिषद अध्यक्षांसह सगळेच अवाक झाले। हॅलो, अरे जुन्या बांधकामाचे पैसे 3.5 लाख रुपये काहीतरी आलेत शाळेकडे, ते काढायसाठी किती पैसे मागितले? 10,000। बरं, आता कोणाचं नाव सांगू नकोस तू, पण मला बी कोणाचं नाव सांगायचं नाही। हे जुन्या काळात झालंय, ठीक आहे। 10 वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडलेले अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये साटलोट असल्यानं अशा अधिकाऱ्यांची उचलबांगडी करा अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली। यावेळी गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी तालुक्यातील घरकुलांपैकी केवळ 97% प्रस्ताव रद्द झाल्याचं सांगितलं। यावेळी सुदर्शन खोत, जिल्हा परिषदेमधील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, प्रवीण पाटील यांनी घरकुलांचा मुद्दा उपस्थित केला। अमर पाटील यांनी तालुक्यातील आरोग्य केंद्रांना निधी देण्याची मागणी केली। यावेळी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सरिता नांदेकर यांनी वर्षभरात आरोग्य केंद्रांची कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील यांनी शहरालगतच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा अधिकृत आहेत का याची तपासणी करून अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली। पंचायत समिती सभापती सातप्पा पाटील यांनी पंचायत समितीची इमारत व्हावी यासाठी सर्वांनी एकसंधपणे पाठपुरावा करावा असं आवाहन केलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, रसिका पाटील, विजय भोसले, संदीप पाटील, उमा पाटील, अनिल म्हेत्रे, शिल्पा हजारे, बळीराम कळके, निवास पाटील यांनी विविध विषयांवरील चर्चांमध्ये सहभाग घेतला। यावेळी उपसभापती दीपाली पाटील, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती शीतल यादव, बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील, कुलदीप साळुखे, डॉक्टर उत्तम मदने यांच्यासह अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते।